किसन जाधव आणि नागेश गायकवाड यांनी नाविन्यपूर्ण आणि सर्वसमावेशक विकास कामं करीत प्रभागाचा चौफेर विकास साधण्याचं काम केलं आहे। अतिदुर्गम भागातील नागरिकांना नागरी सुविधा मिळाव्यात यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष तथा खासदार सुनील तटकरे यांच्या विशेष सहकार्यातून कोट्यवधी रुपयांचा निधी किसन जाधव आणि नागेश गायकवाड यांनी खेचून आणला। नगरसेवक पदाच्या कारकिर्दीमध्ये विविध योजनांच्या माध्यमातून त्यांनी प्रभागात चौफेर विकास कामं केली आहेत। विकास कामांसाठी हा प्रभाग अग्रस्थानी आहे। प्रभाग क्रमांक 22च्या विकासासाठी सतत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे किसन जाधव आणि नागेश गायकवाड यांना पाठबळ मिळत आहे। जागरूक नागरिक म्हणून प्रभाग क्रमांक 22 मधील सर्वांनीच एकत्रित येऊन किसन जाधव आणि नागेश गायकवाड यांच्या पाठीशी यापुढील काळातही उभं राहावं असं आवाहन मोहोळ विधानसभा मतदारसंघाचे आमदार यशवंत तात्या माने यांनी शनिवारी सकाळी प्रभाग क्रमांक 22 येथील रामवाडी यूपीएससी सेंटर ते रामवाडी पोलीस चौकी रस्ता भूमिपूजनाप्रसंगी ते बोलत होते। दरम्यान राज्याचे कार्यसम्राट तथा कर्तव्यदक्ष उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष तथा खासदार सुनील तटकरे, मोहोळ विधानसभा मतदारसंघाचे आमदार यशवंत तात्या माने यांच्या विशेष सहकार्यातून आणि प्रयत्नातून सोलापूर महापालिका केंद्र शासन पुरस्कृत NCAP 3 राष्ट्रीय स्वच्छ वायू योजनेअंतर्गत सन 2023 आणि 24 या माध्यमातून 75,55,922 रुपये खर्चित प्रभाग क्रमांक 22 येथील रामवाडी यूपीएससी सेंटर ते रामवाडी पोलीस चौकीपर्यंत रस्ता डांबरीकरण कामाचा भूमिपूजन समारंभ धार्मिक विधी आणि पूजनानं कुदळ मारून आमदार यशवंत माने यांच्या उपस्थितीत शनिवारी संपन्न झाला। यावेळी व्यासपीठावर राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते हेमंत चौधरी, प्रांतिक सदस्य महेश निकंबे, आनंद मुस्तारे, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रदेश युवक सरचिटणीस चेतन नागेश गायकवाड, डॉक्टर पवार, ॲडव्होकेट श्रीनिवास म्हात्रे, अबुबकर हवालदार, बक्सू मुकादम, अंकुश गायकवाड, नागेश जाधव, महावितरण अधिकारी सुनील गायकवाड, संतोष गायकवाड, सागर कांबळे, नितीन गायकवाड, शंकर लोखंडे, पांडू दोडमनी, गोपाळ दोडमनी, राजू जाधव, शिवा गायकवाड, उत्तम कदम, कौसेन कुरेशी, अनिल जाधव, अनिश जाधव, फिरोज पठाण, राहुल जाधव, गोपाळ जाधव, अशोक जाधव, राजू जाधव, सिकंदर शेख, दया जाधव, कुमार जाधव, शुभम गायकवाड, कपिल जाधव, माडिक कांबळे, ऋषी येवले, महादेव राठोड, वसंत कांबळे, कदम मावशी, यास्मिन पठाण, पूनम जाधव, रेखा गायकवाड, सत्यभामा गायकवाड, रमा जाधव, सलीमा आफा नदाफ यांची उपस्थिती होती। दरम्यान राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष तथा खासदार सुनील तटकरे, मोहोळ विधानसभा मतदारसंघाचे आमदार यशवंत माने यांच्या विशेष सहकार्यातून कोट्यवधी रुपयांचा निधी प्रभाग क्रमांक 22 साठी खर्चित करण्यामध्ये यश मिळालेलं आहे। विकास कामांमध्ये हा प्रभाग अग्रस्थानी आहे। विकास कामांसाठी सतत राज्यांच्या नेत्यांचा आम्हाला निधी उपलब्ध करून देण्यामध्ये मोलाचं सहकार्य लाभलंय। प्रभाग क्रमांक 22च्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही कटिबद्ध असून यापुढील काळात सुद्धा या प्रभागाचा सर्वांगीण विकास साधणार असल्याचं मनोगत यावेळी प्रदेश उपाध्यक्ष तथा जिल्हा नियोजन समितीचे सदस्य किसन जाधव यांनी व्यक्त केलं। दरम्यान यावेळी उपस्थित मान्यवरांचा स्वागत आणि सत्कार इच्छा भगवंताची मित्र परिवाराच्या वतीनं करण्यात आला। कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी इच्छा भगवंताची मित्र परिवार आणि सदस्यांनी परिश्रम घेतले। या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन मंगेश लामकाने यांनी केले तर आभार गोपाळ दोडमनी यांनी मानले। आवर्जून तात्याने वेळ दिला त्याबद्दल आभार शेवटचा व्यक्त करायचा असतो, परंतु तात्यांच्या दिनचर्याच्या व्यस्त शेड्यूल मध्ये देखील आदरणीय तात्यांना मी फोनवर विनंती केलं, तात्या रस्ता शुभारंभ करणं गरजेचं आहे आणि तात्याने तात्काळ वेळ दिला त्याबद्दल आदरणीय तात्यांचा मी संयोजकांना त्यांना मनापासून आभार व्यक्त करतो। खरं पाहता गेली अनेक वर्ष झालं या भागामध्ये तुम्हाला सर्वांचं प्रेम माझ्यावर असेल, माझे सहकारी नगरसेवक नागेशांना गायकवाड असतील आणि आमचा संपूर्ण इच्छा भगवंताचे परिवार असेल, या परिवारावर सातत्यानं रामवाडी परिसरातील जे आमचे बांधव आहेत, जे आमच्या भगिनी आहेत, जे आमचे ज्येष्ठ मंडळी आहेत, या सर्वांचा आशीर्वाद भरभरून सातत्यानं आमच्या पाठीशी राहिला तात्यासाहेब। तात्यासाहेब या भागामध्ये गेली 15 वर्ष झालं, 15-20 वर्ष झालं या भागाचं प्रतिनिधित्व करत असताना नागेशांना गायकवाड हे गेली 3 टर्म या भागातून प्रतिनिधित्व करतायत आणि हे प्रतिनिधित्व करण्याची संधी हे तमाम आमच्या माता भगिनी आणि ज्येष्ठ मंडळींच्या आशीर्वादाच्या माध्यमातून हे सातत्यानं आम्हाला संधी प्राप्त झालेली आहे। या रस्त्याचा खूप दिवसापासून प्रलंबित प्रश्न होता। सोलापूर महानगरपालिकेअंतर्गत NH विभागाअंतर्गत NCAP या योजनेअंतर्गत स्वच्छ वायू योजना या हेडमध्ये जवळपास 75,55,000 रुपयाचा निधी या रस्त्यासाठी रामवाडी यूपीएससी सेंटर ते रामवाडी पोलीस चौकीपर्यंत रस्त्यासाठी निधीची तरतूद राज्याचे तरुण तडफदार तुम्हा सर्वांचे नेते आदरणीय अजितदादा पवार साहेब
खासदार सुनीलजी तटकरे साहेब आणि आमचे मार्गदर्शक यशवंतदादा माने साहेब यांचा मोलाचा वाटा या रस्त्याच्या शुभारंभ प्रसंगी मिळालेला आहे आणि सोलापूर महानगरपालिकेच्या माननीय आयुक्त साहेब आणि सोलापूर महानगरपालिका यांचं देखील सातत्याने या भागासाठी सहकार्य राहिलेलं आहे. त्यामुळं मी या तिन्ही नेते मंडळींचा आणि सोलापूर महानगरपालिकेचा मनापासून आभार व्यक्त करतो. जे आपले इलाज आहेत ते पूर्ण करावे लागतात. जर चुकून काय घडलं तर ते पोलीस स्टेशनलाही जावं लागतं. त्याच्यामुळे तुम्ही हॉस्पिटल ते पोलीस स्टेशन एक फार चांगला मार्ग निवडलेला आहे. त्याच्यामुळे मीही दादांचा आभार मानणं गरजेचं आहे, कारण 1% का असताना पण मी ऋण मानणं व्यक्त आहे करणं गरजेचं आहे. पण आज योगायोग बघा, सर्व भगिनी समोर बसलेत व्यासपीठ मांडणीवर. किसनराव म्हटले की आज पाण्याचा दिवस आहे. वास्तविक पाहता हा दिवस दररोज पाहिजे. पाण्याचा दिवस याचा दिवस नाही, 7ही दिवस या शहराला किंवा आपल्या भागाला पाणी मिळवून देण्याची जबाबदारी तुमची नगरसेवक या नात्याने तुमची आहे. परंतु तुमच्या या पाण्याचा शब्द वापरला मला माझा GR पडला. माझ्या मतदारसंघातील अनगर या ठिकाणी पाणी पुरवठा योजनेसाठी स्टेजवर बसल्यानंतर 79 कोटी रुपये मंजूर झाल्याचा GR मला आत्ता मिळाला. म्हणजे ही भूमी नक्कीच काहीतरी फलदायी भूमिका आहे ही भूमी. त्यामुळे मलाही विशेष आनंद झाला. परंतु भगिनींना आपल्या येणाऱ्या कालावधीमध्ये आचारसंहिता संपल्यानंतर या हॉस्पिटलसाठी मी खात्रीपूर्वक या ठिकाणी तुमच्या समोर सांगतो, 11 कोटीला तुम्ही 11 कोटी मागितलाय, परंतु प्रस्तावामध्ये 11चा 15 जरी झाला तरी काय हरकत नाही. Like, subscribe, click on the bell.